प्रत्येकाने केला गेला होता. आपण ते सुरू करणार आहोत त्याच्या अगोदर काही सन्मान आहेत ते इथे केले जाणार आहेत. विरार मोटरचे बाबूबाई आहेत आणि त्यांचं देखील योगदान या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे आणि त्यांचा सन्मान हा व्यासपीठावरती केला जाणार आहे. बाय आपण पुढे या. दत्ताजी आपण पुढे या. तर बाबू यांचा सन्मान सर्व खेळाडूंनी समोर येऊन उभं राहायचं आहे. टाळ्यांचा गजर होऊ द्या. हे सर्व अशी लोक आहेत ज्यांनी आपल्याला या स्पर्धा यशस्वी करण्यामागे या हातभार लावलेला आहे आणि त्यांचा सन्मान इथे केला जातोय. त्यानंतर आपण सन्मान करूया परवेजभाई. परवेजभाई आपण देखील या. आपलाही सन्मान केला जाणार आहे कारण हे सर्व लोक आपल्या स्पर्धेला यशस्वी करण्यामागे भरपूर मेहनत ज्या लोकांनी घेतलेली आहे. स्पर्धेला यशस्वी करण्यामागे परवेजभाई यांचं देखील योगदान राहिले आणि त्यांचाही सन्मान केला जातो. टाळ्यांचा गजर थांबू नका कारण तुम्ही ज्यावेळेला बक्षीस घ्यायला जातील तेव्हा हेच लोक टाळ्या वाजवतील. त्याकरता तुम्ही आता टाळ्या वाजव. आणि आपल्या कमिटीचे अध्यक्ष कालवडेजी आपण या वरती व्यासपीठावरती आपण यायचं आहे कारण आपल्या सर्वांचं योगदान आहे त्यामुळे आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. त्यानंतर आपण सन्मान करूया नितेश पाटील. नितेश पाटील नितेश या आपण या आपल्या आयोजक कमिटीमध्ये आयोजन समितीमध्ये नितेशचा रोल देखील तितकाच महत्त्वाचा होता आणि नितेश यांचा सन्मान हा केला जातोय. रईसभाई आपण या आपल्या शुभस्य रईसभाई यांच्या शुभस्य हा सन्मान केला जाणार आहे. रईसभाई जे उपाध्यक्ष आहेत आपल्या संघटनेचे जुनेद जुनेद आपण देखील या. जुनेद नासेच्या आपल्याला विनंती करेल आपल्या शुभस्य आपण हा सन्मान जुनेद यांचा करणार आहोत. त्यानंतर गणेश डोंगरे आपण देखील या. इथे विनंती करीन रघुनाथ दादा आपण या आपल्या हस्ते आपण हा सन्मान गणेश डोंगरे यांचा केला जातोय. गणेश डोंगरे यांचा सन्मान केला जातोय. त्यानंतर आपण सन्मान करूया आमच्या डीजे मास्टर डीजे राज. डीजे राज आपण या. डीजे राज लगेच आपण त्यांचा सन्मान केला जाणार आहे. रघुनाथ कालवाडीची आपल्याला पुन्हा एकदा विनंती आपण या आपल्या सत्तेपर्यंत डीजे मास्टर. त्यानंतर आपण सन्मान करूया लाईट्स जे लेझर लाईट शो आपल्याला दाखवण्यात आलेला त्यांचाही सन्मान केला जाणार आहे. लाईट्स आपल्याला आले होते त्यांचाही सन्मान केला जाईल. दत्ता कोळीजी आपण या. दत्ताजी यांच्या शुभस्ते आपण बघतोय हा सन्मान केला जाणार आहे. पंच आपण अंपायर जे पंच होते त्यांनाही विनंती आपण देखील या. त्याच्या अगोदर आपण ही संपूर्ण स्पर्धा 70-70च्या आपण यूट्यूब चॅनलवरती वाहिली आणि त्यांची टीम देखील आहेत. त्याकरता लाईव्ह करणारी यूट्यूबची टीम आपण या. आपलाही सन्मान केला जाणार आहे. या संपूर्ण स्पर्धेचं अगदी यूट्यूबवरती क्लीन अँड नीट टेलिकास्ट ज्यांनी केले
यूट्यूब चॅनलवर लगेच या. प्रवीण धनंजय, प्रशांतला आपण या. भोसले साहेबांना विनंती आहे. भोसले साहेब आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान केला जाणार आहे. यूट्यूब चॅनल आपण पाहिलं होतं आणि त्यांचा सन्मान येथे केला जातोय. त्यानंतर पंच आज दिवसभर उन्हामध्ये आपण पंच पाहिलं. दिनेश मांगेला होते, आकाश मांगेला, रामचंद्र मांगेला आणि त्यांचा सन्मान कोलपडे साहेबांना विनंती आपण या. आपल्या हस्ते हा सन्मान केला जातोय. पंचांचा सन्मान घोरपडे साहेब आणि त्यांच्या हस्ते हा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. त्यानंतर आमच्या जोडीनं स्कोरिंगची भूमिका पार केली ती बंटू विनय सलमान आपण देखील या. आपलाही सन्मान केला जाणार आहे. सलमान चोपडे साहेबांना विनंती आहे. आपल्या हस्ते आपण हा सलमान यांचा करण्यात येतोय. आता सन्मानाची वेळ आहे. आपले लाडके सगळ्यांचे तुकाराम मांगेला सर आपल्याला वेळोवेळी मदत करतात, चांगली कॉमेंटेटरी करतात, दिवसभर हसवतात, खेळवतात, उत्साह वाढवतात सगळ्यांचा. त्यांचा सत्कार करूया. रईसभाई उपाध्यक्ष रईसभाई यांनी संस्थेचे उपाध्यक्ष आहेत. रईसभाई तुकाराम मांगेला सरांचा सत्कार करतील. सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून आभार आहे. थँक्यू व्हेरी मच. RTO प्रीमियर लीग यशस्वी करण्यामागे ज्या लोकांनी मदत केली, सहकार्य केलं, कदाचित नजर चुकीने किंवा अनावधानाने एखाद्याचा सन्मान सत्कार करण्याचा कदाचित राहून गेला असेल, पण एकदा जोरदार टाळ्या त्या सर्व प्रायोजकांसाठी, स्पॉन्सरसाठी जोरदार टाळ्या. त्यांच्याशिवाय पुढे जाणं शक्य नव्हतं. कारण जसं म्हणतात ना, सर्व सोंग आणता येतात, पैशाचं सोंग आणता येत नाही. त्याच्यामुळे तेही महत्त्वाचं होतं. स्पॉन्सर्सचा रोल महत्त्वाचा होता. त्या सर्व स्पॉन्सर्सचं म्हणजे ट्रॉफी स्पॉन्सर आहेत, टी-शर्ट स्पॉन्सर आहेत, पाणी स्पॉन्सर आहेत, भरपूर काही गोष्टी ज्या स्पॉन्सर करण्यात आलेल्या आहेत आणि त्यांचेही मनापासून आभार आहे. स्कोरर थोड्या वेळाने मोकळं झालं तर तुम्ही या. त्यानंतर आपण हे मैदान जे उपलब्ध झालं आपल्याला, नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं मैदान, आणि मागच्या तिन्ही पर्वामध्ये भरपूर मजा प्रत्येकानं केली होती. त्याच्यामुळे नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचे प्रतिनिधी कोणी उपस्थित असतील त्याच्या अगोदर आपण सन्मान करूया आपल्या स्कोररचा. दिवसभर चांगली स्कोरिंग ज्याने केलेली आहेत. नासिरभाई यांना विनंती आहे, नासिरच्या आपण या आपल्या शुभस्ते सन्मान. टाळ्यांचा गजर होऊ द्या. तुमच्या सर्वांचा स्कोर त्यानेच लिहिलाय, त्याच्यामुळे आम्ही बोलू शकलो, सांगू शकलो की कोणी किती रन केल्यात, किती विकेट केल्यात. चांगली स्कोरिंग दिवसभरामध्ये ज्याने केलेले आहेत हे सर्व पडद्यामागचे कलाकार आहेत. कदाचित आमचा आवाज येतोय म्हणून आम्ही समोर येतोय, पण हे सर्व पडद्यामागचे कलाकार आहेत ज्यांच्याशिवाय कदाचित पुढे जाणं कठीण असतं. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ एखादा प्रतिनिधी कोणी असेल तर आपण देखील या. कारण मैदानाची उपलब्धता जी आपल्याला झाली होती त्याबद्दल नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं देखील या आयोजक समितीच्या वतीनं मनापासून आभार आहे. थँक्यू व्हेरी मच. आता प्रत्येकाला उत्सुकता आहे, बाबा सन्मान भरपूर झाले, बक्षीस द्या. सगळ्यांना जायचं आहे तर बक्षीस येणार आहे, पण तो सन्मान करणं स्वाभाविक असतं. कारण सर्व जण आहेत. आपण एक जसा उल्लेख केला तर एक परिवाराचे आहेत, एक परिवार म्हणून आपण काम करतोय. आणि पहिल्या 4 पर्वामध्ये वेगवेगळे आपण विजेते पाहिले. 5व्या पर्वामध्ये देखील वेगळा विजेता इथे ठरलाय. तर आपण मुख्य बक्षीस वितरण समारंभाला
प्राइज डिस्ट्रीब्युशनला आपण इथे सुरुवात करतोय. सर्वात जो अंतिम सामना झाला दोन संघादरम्यान, थंडर वर्सेस हीट, गरमागरम मॅच. हीट एका बाजूला, थंडी एका बाजूला. थंडी गरमीचा धोकाचा, कारण आता फिजिओथेरपी पण चालते ना, तेव्हा थोडंसं कोल्ड थेरपी आणि हॉट थेरपी चालते. त्याच्यामुळे फायनलला बरोबर होतं, हीट आणि थंडर होतं. आणि या अंतिम सामन्यामध्ये गेम चेंजर खेळाडू ठरलाय. कोण आहे? नाव दिसते पण थोडंसं धुरकट आहे. फायनलच्या मॅच मधला अंतिम सामन्यामधला सामनावीर, मॅन ऑफ द मॅच ऑफ फायनल मॅच, आणि त्याचं नाव आहे नितेश पाटील. बाबूबाई यांना विनंती आहे, विरार मोटर्सचे बाबूबाई. नितेश तुम्ही पुढे या. पण नितेशचं म्हणणं आहे की ते माझ्यापेक्षा अजून एक खेळाडू आमचा होता. नितेश तुम्ही या. अजून एक खेळाडू आहे, कदाचित त्याची कामगिरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये सामन्यामध्ये चांगली झाली आहे. कुणाल आहे, तो सांगतोय की हे बक्षीस मी कुणालला देतोय, तर कुणाल आपण या. बघा ही खेळाडू वृत्ती, आपल्या सहकार्याने चांगली कामगिरी केली, त्याच्यामुळे आपल्या सहकार्याचा त्याकरता नितेश असतील, बाबूबाई ते प्रदान करतील. नितेश आणि त्यानंतर कुणाल. टाळ्यांचा गजर दोघांसाठी व्हायला हव्या, कुणालसाठी नितेशसाठी दोघांसाठी टाळ्यांचा गजर यायला हवा. नाही म्हणून बघा, मन सर्वांच्या जवळ असतं, पण मोठं मन कदाचित काही जवळ नसतं, त्याच्यामुळे ते केलेलं आहे. त्यानंतर आपण देऊया सर्वाधिक सर्वाधिक विकेट कोणाच्या नावावरती आहेत. मोस्ट विकेट टेकिंग, कारण थोडंसं कॅल्क्युलेशन केलं गेलं होतं की कोणी 3 जण त्या रेसमध्ये होते, 3 जण ते खेळाडू त्या अगदी शर्यतीमध्ये होते. पण दिवसभर एक इकॉनॉमिकल स्पेल ज्याने हाताळलाय, आपल्या टीमला विजयामध्ये मोलाचा वाटाही उचललेला आहे. त्याच्यामुळे बेस्ट बॉलर आपण ट्रॉफी देण्यासाठी आपण विनंती करणार आहोत. सोएब शेख यांच्या हस्ते दिली जाणार आहे. आणि या बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट अजून 2 नाव आहेत, आत्ता बरोबर बोलले. आणि बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट इकॉनॉमिकल स्पेल होता, विकेटही होते, आणि महत्वाचं होतं पॉवर प्ले मध्ये त्याने गोलंदाजी केलेली आहे. आणि त्याचं नाव आहे अरमान. सुंदर गोलंदाजी त्याने केलेली आहे. त्याकरता या कोणीतरी त्याच्या वतीनं त्याचा स्वीकार करायचा आहे. दिवसभरामध्ये चांगली गोलंदाजी केलेली आहे. आणि बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, भले फायनलपर्यंत प्रवेश कदाचित करू शकले नाही आहेत, पण फायनलपर्यंत जाताना त्या सेमीफायनलच्या टप्प्यापर्यंत पोहोचताना चांगली कामगिरी केलेली आहे. त्याकरता टाळ्यांचा गजर अरमानसाठी नक्कीच होईल. त्यानंतर बेस्ट फिल्डर कॅच, सगळ्यात जास्त कॅच कोणी घेतल्या का, सगळ्यात जास्त कॅच कोणी सोडल्या,
सगळ्यात जास्त कॅच कोणी सोडल्या कारण तिन्ही गोष्टी होत्या, म्हणजे कॅचेस पकडल्या, फिल्डिंग केली, काही तर विकेट किपर पण आहेत, काही विकेट किपर पण आहेत, विकेट किपर पण त्या लिस्टमध्ये आहेत. आणि ते देण्यासाठी सागर पटेलला विनंती करतो. आणि बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट, आता इथून आवाज एक बरोबर आला होता, इथून एक बरोबर आलाय, नाव आलंय सचिन भोईर, बेस्ट फिल्डर. सचिन या, कारण दिवसभरामध्ये बॅटिंगही चांगली केली, बॉलिंगही चांगली केली, विकेट किपिंगही चांगली केलेली आहे. विकेट किपिंग देखील त्यांनी चांगली दिली. त्याला बेस्ट फिल्डर, सर्वोत्तम क्षेत्ररक्षक. आता बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॅट्समन, तीन नाव आहेत, तीन नाव आहेत. सर्वाधिक धावा त्याच्या नावावरती आहेत. 4 सामने त्याने खेळलेत. 4 सामन्यामध्ये त्याने धावाही केल्यात. नदीम शेख यांना विनंती आहे, त्यांच्या हस्ते दिलं जाईल. आणि बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट, 4 सामन्यामध्ये 106 धावा त्याच्या नावावरती आहेत. आणि त्या खेळाडूचं नाव आहे नितेश पाटील. नितेश पाटील, सर्वाधिक धावा ज्याच्या नावावरती आहेत, मोस्ट रन गेटर नितेश पाटील. त्यानं एक तो मैच जीती है, दिल जीता है, ट्रॉफी जीती है, बेस्ट बॅट्समनचा किताब पण त्यानं जिंकलाय. त्यानंतर सिरीज मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर, मॅन ऑफ द सिरीज, पण एक आश्चर्य वाटलं, कोणी नागेश घरचं नाव नाही घेतलं. ते तुम्ही घेऊ शकता ते, कारण दिवसभरामध्ये डान्स पण त्यांनी चांगला केलाय. मॅन ऑफ द सिरीज देण्यासाठी अध्यक्ष कालबाटेजी, उपाध्यक्ष रईसभाई, आपण पुढे या. आणि नासिर चाचा आपणही पुढे या. मॅन ऑफ द सिरीज, सर्वोत्तम खेळाडू, 5 सामन्यामध्ये 104 धावा, विकेट त्याच्या नावावरती आहेत 8. त्याला सर्वजण सांगतात शाबास 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 शाबास. मॅन ऑफ द सिरीज, सर्वोत्तम खेळाडू, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, शाबास शाबास. अलान मोटर्स तर्फे आपल्याला पहिल्या क्रमांकाची, दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. सोहेब शेख एका बाजूला आहेत आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर तौफिक शेख, सोहेब शेख. आणि त्यांना विनंती आहे, त्यांनी पुढे यायचं आहे. आणि दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावले. त्याच्या अगोदर टीमच्या कॅप्टनला विनंती आहे, थंडर टीम, आपण थोडंसं रांगेमध्ये उभं राहा. एक खेळाडू फक्त येईल, लक्षात घ्या, कारण मेडल पहिला स्वीकारला जाईल, त्याच्यानंतर ट्रॉफी दिली जाईल. त्याकरता कॅप्टन पुढे राहा. आणि कॅप्टनच्या पाठीमागे पूर्ण थंडरची टीम, मेडल दिलं जाणार आहे. आपलं सर्व सन्माननीय पाहुणे आहेत, साहेब आहेत, यांच्या सर्वांच्या हस्ते मेडल प्रत्येक खेळाडूला दिलं जाणार आहे. सिल्वर मेडल आहे, गोल्ड बाकी आहे. एक जण पुढे येईल. एक जण या, कर्णधार येतील नंतर, पण एक जण तुम्ही या, कारण एक खेळाडूला आपण मेडल देऊन सन्मानित करणार आहोत. एक खेळाडू या. अरे ट्रॉफी देताना लावायचं ना.
मेडल दिलं जात आहे. उपविजेता संघ ठरलाय, रनरअपचा संघ ठरलाय. यावर्षी त्यांनी सांगितले की दुसऱ्या क्रमांकावरती आम्ही थांबलोय, पण पुढे 1 नंबरवरती आम्ही पोहोचणार आहोत. सर्वांना मेडल दिले जातील. त्यानंतर एक आरामात व्यवस्थित बसून घ्या. पाहुणे देखील दिसले पाहिजे, मान्यवर देखील दिसले पाहिजे. सर्वांना विनंती आहे. थंडर टीम चला. अजून पुढे व्हा, थोडेसे खाली बसा. सर्व फोटोग्राफ साहेबांना देखील येऊ द्या. साहेब सर पुढे या आपण थोडे. होते साहेब, गोरपडे साहेब आपण देखील थोडंसं पुढे या. आणि ट्रॉफी शोएब भाई आपण मध्यभागी येऊया. आणि सागर आपण देखील मध्यभागी व्हा. देताना फोटो काढूया ना. चला, कॅप्टनच्या हातामध्ये ती ट्रॉफी दिली जाते. सागर पाटील आणि शोएब जे स्पॉन्सर्स राहिले त्या ट्रॉफीचे. टाळ्यांचा गजर होईल थंडर टीमला. कॅप्टन चला या. आरटीओ प्रीमियर लीगचा उपविजेता संघ ठरला आहे आणि ही ट्रॉफी आहे. त्यानंतर व्यवस्थित फोटो सेशन करून घ्या. एक आरामात एक फोटो सेशन करा. सर्व टीम ट्रॉफी मध्ये ठेवा आणि खाली पाहिजे बसून घ्या. एक फोटो काढून घ्या. पुन्हा एकदा आपण परिवहन सल्लागार व सेवा प्रतिनिधी कामगार संघटना आयोजित MH48 वसई सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून आभार मानतोय. त्यांना धन्यवाद देतोय. या स्पर्धेला यशस्वी करण्यामागे त्यांचा हातभार होता. त्यांचा सर्वांचा आभार मानूया. या वर्षीचा चॅम्पियन 5व्या पर्वाचा चॅम्पियन संघ ठरलाय. त्या संघाचं नाव आहे 48 हिट संघ. हिट ठरलाय, फिट ठरलाय. आणि या आरटीओ प्रीमियर लीग सुपर हिट जे ठरले त्याच्यामध्ये या संघाचा वाटा पहिला 1 नंबरचा राहिलाय. त्याकरता एक खेळाडू येतील, आपलं मेडल स्वीकारतील. गोल्ड मेडल आहे. गोल्ड मेडल. चला एक खेळाडू या. स्वप्नील सुरुवात करा. एक खेळाडू या. कुलदीप, रघुनाथ कालपाडेजी पहिल्याच नंबरला आले. त्याला माहिती आहे 1 नंबर आलाय. आपण 1 नंबरला गेलो पाहिजे. जयेश, चला एक जण या आणि मागे देखील व्हा. पहिल्या क्रमांकाचं गोल्ड मेडल आहे आणि त्याच्यामुळे तो घेताना देखील आनंद चेहऱ्यावरती प्रत्येकाचा दिसून येतोय. आरटीओ प्रीमियर लीग सीझन 5 5वं पर्व आणि 5व्या पर्वाच्या विजेतेपदाची ट्रॉफी अरान मोटर्स अलक शोएब शेख आणि तौसिफ शेख यांच्याकडनं स्पॉन्सर करण्यात आलेली आहेत आणि ती आता त्यांना प्रदान करण्यात येते. दोन्ही साईडला उभा राहा. स्वप्नील तू त्या साईडला जा. थांब ना.
खाली बसा ना, खाली बसा. ए ए चला पहिल्या टीमचं सेलिब्रेशन केलं जाईल. ट्रॉफी देखील आता ट्रॉफीवरती कोणाचा नजर नाहीये. सर्व काही ट्रॉफीसाठी चाललं होतं आणि ट्रॉफी देखील प्रदान करण्यात येणार आहे. सरांना पुढे घ्या ना, इथे घ्या ना, तुम्ही थोडं मध्ये व्हा ना. सर पुढे तुम्ही पण नाही ना, पण सरांना पण घ्या ना मध्ये. सरांना पण पुढे घ्या. सर पुढे या, मध्यभागी या, मध्यभागी या. इथून आडवे व्हा ना, इथे मध्ये घ्या. सरांना मध्यभागी घ्या ना तुम्ही. हो इकडे मध्यभागी घ्या. मध्यभागी या. चला टाळ्यांचा गजर येईल या चॅम्पियन टीम साठी. चॅम्पियन टीम आरटीओ प्रीमियर लीग सीझन 5चा विजेता चॅम्पियन चॅम्पियन ठरलाय. टीमचं नाव आहे 48 ही. एवढे साहेबांच्या शुभ हस्ते आपण बघितलं आहे कॅश प्राइज पहिल्या क्रमांकाचा मानकरी 48 हिट्स 21,000 रोख पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक प्रदान करण्यात येते. टाळ्यांचा गजर येईल या 48 हिटच्या टीमसाठी. दिवसभर मेहनत केली आणि आबा मेहनत रंग लाई आहे भाई, मेहनत रंग लाई आहे असं म्हणूया. पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून आभार आहे. परिवहन सल्लागार व सेवा प्रतिनिधी कामगार संघटना सर्वांचं मनापासून आभार मानते आणि या सर्वांना धन्यवाद देते. थँक्यू व्हेरी मच.